ओबीसी नेते लक्ष्मण हाके माझ्या बरोबर आहेत. 10 दिवस उरलेत आता. कुठपर्यंत महाराष्ट्र पिंजून काढलाय? हे बघा, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आमच्या आतापर्यंत 5-50 जरी सभा झाल्या असल्या तरी मला हिंगोलीचा 25 तारखेला जिल्ह्याचा मेळावा आहे, तिथं जायचं आहे. बीडमध्ये जायचं आहे. अजून मी जालन्यामध्ये परवा जाऊन आलेलो आहे. परत मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे. आता माझा नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा याच्यामध्ये 2-3 दिवसाचा दौरा होईल. आणि परतचे जे उरलेले 4-5 दिवस आहेत ते 4-5 दिवस आम्ही आणि आमचे सहकारी सगळे ओबीसी बांधव, आमची कमिटी ही 1 दिवस 1 तासासाठी सुद्धा घरी जाणार नाही. आम्ही 5-6 दिवस हे जे आमचे पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यामधले जे सेंटर पॉईंट पकडून आमचे 15 ते 16 तालुके यामध्ये प्रचंड ताकदीनं गावाच्या गावं या आंदोलनामध्ये उतरलेली असतील. आणि ओबीसीची संख्या नक्की किती आणि मनोज जरांगेंच्या शिव्याला बळी पडून संविधानानं दिलेले आमचे हक्क अधिकार, बाबासाहेबांनी दिलेले आमचे हक्क अधिकार एका चौथी नापास भरट्या माणसाच्या, शिव्या देणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं तुम्ही आमचं आरक्षण घालवलंय. याचा प्रश्न आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारू, विरोधकांना विचारू आणि प्रत्येक विधानसभा कन्सिस्टन्सी मधून निवडून गेलेल्या आमदारांना विचारू. हा लढा लक्ष्मण हाकेंचा एकट्याचा राहिलाय का आता? हा लढा ओबीसींचा आहे, भटक्या विमुक्त जाती जमातींचा आहे. हा लढा कुठल्या नेत्याचा नाही, कुठल्या कारखानदाराचा नाही. या लढ्याला कुठला आमदार, कुठला जागीरदार 1 रुपयाचा आम्ही घेणार सुद्धा नाही. हा, हे आमचं जाहीर आव्हान आहे. गावगाड्यातल्या प्रत्येक कार्यकर्ता स्वतःची गाडी घेऊन इथे येणार आहे. त्यामुळं हा लढा ओबीसींचा आहे. आणि मी नेहमी सांगत आलोय, हा ओबीसीचा लढा आहे ना, हा जगन्नाथाचा रथ आहे. जगन्नाथाचा रथ ज्या दिवशी हलेल त्या दिवशी भल्या भल्या माणसांना आम्ही घरी बसवू, एवढं मी तुम्हाला जबाबदारी. समाज सोबतील काही अंश कुठेतरी फूट पडताना दिसते. काही वक्तव्य पुढे येत आहेत तसे चल विचल आहे सध्या. कोण माणूस आहे वक्तव्य करणारा? त्याची हैसियत काय, त्याची लायकी काय? बरोबर होता 4 दिवस बरोबर असणं, त्याचं शिक्षण किती, त्याचं ज्ञान किती, तो बोलतोय काय? 27% आरक्षणापैकी 3.5% आरक्षण धनगर समाज घेतो. मान्य आहे मला, धनगर समाजाची एसटीची लढाई आहे, लगेच बुद्धिभेद होऊ शकतो. पण एसटीची लढाई मिळण्याच्या, एसटीचं लढाई जिंकण्याच्या अगोदर जर ताटातला घास तुमचा, अरे पोरं एमपीएससी करतात, पोरं युपीएससी देतात, पोरं इंजिनिअरिंगच्या डॉक्टरकीच्या कोर्सला जातात, पोरं कुठेतरी शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक होते, कुठेतरी पोलीस भरती होते. धनगर समाज एवढा अडाणी वाटतो का हो या अशा भुरट्या तुकार पोरांना? धनगर समाजाची जिम्मेदारी आहे की या 18 पगड जातीच्या हक्क अधिकाराची लढाई लढण्याची एक चांगली संधी आहे त्यांच्याकडे, की जी संधी वंजारी समाजाकडे आहे, जी संधी माळी समाजाकडे आहे, जी संधी बंजारा समाजाकडे आहे, जी संधी तेली समाजाकडे आहे, जी संधी लिंगायत समाजाकडे आहे, जी संधी मुंबई आणि उपनगरामधल्या आगरी, कोळी, भंडारी समाजाकडे आहे. एवढे समाज जर उठले ना, मेजर ओबीसी आणि मायक्रो ओबीसीच्या मनात थोडासा विश्वास दिला ना, ओबीसीला कोणीही रोखू शकत नाही. मग आतापर्यंत आता मुंबईकडे कूच करणार आहात, 10 दिवस उरले. सरकारकडून काय कोणाचं बोलणं झालं, ठोस कोणत्या मंत्र्याचा फोन आला वगैरे, काय घडामोडी घडल्या का? कारण आता 10 दिवसाचा काळ उरलेला आहे, मुंबईकडे जात आहे. आजपर्यंत एका साध्या विधान परिषदेच्या आमदाराचा सुद्धा कॉल आलेला नाही. काय बोलतो? वास्तव सांगतोय ना, चॅनल समोर सांगतोय. आमदार, खासदार, मंत्री तर लांब. पण ज्या दिवशी पाटस मध्ये ज्यावेळी ओबीसीचा एल्गार सुरू होईल ना, नाही जर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला आम्ही घरघर लावली, नाव दुसरं, आम्ही जरांगे सारखं म्हणणार नाही तुम्हाला पाडू, तुम्हाला खेचू. आम्ही फक्त लोकशाही मार्गानं, सनदशीर मार्गानं आम्ही आमचं आरक्षण कसं गेलंय, तुम्ही आमच्या अनाथ माती कशी कालवली, हे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना सांगू. हलक्यात घेतोय लक्ष्मण हाकेंना किंवा ओबीसी हाके सोडा. लक्ष्मण हाके कोण आहे? ओबीसी आणि ओबीसीची संख्या आणि ओबीसीचं मागासलेपण, ओबीसीचं शेकडो वर्षाचं हिस्ट्री, लिटरेचर, त्या जातीत जन्म घेतल्यामुळे त्यांच्यावर गोडवलेली वेळ. मेंढपाळाला काय वागणूक मिळते हो? रस्ते क्रॉस करताना रोज 10 कॉल येतात मला मेंढपाळाला मारहाण झाल्याची. तुम्ही कुठल्या धनगराची बात करताय? त्या धनगरानं पुढे नाही आलं पाहिजे. नाभिक समाज आहे, त्याच्या व्यवसायावरनं त्याला कुठल्या प्रतारणेला सामोरं जावं लागतं माहितीये मुख्यमंत्र्यांना. गुरव समाज आहे, गुरव समाजाच्या वतनी जमिनी दिवाबत्तीसाठी इथल्या व्यवस्थेने दिल्या, त्या जमिनी कुणाच्या ताब्यात आहेत माहितीये मुख्यमंत्र्याला. बेरड समाज आहे, त्यांच्या वतनी जमिनी. बेरड समाज कुठं असतो? जेलमध्ये जे आरोपी खितपत पडलेले असतात ते कुणाचे आहेत
हे माहिती आहे मुख्यमंत्र्यांना. या लोकांचा आवाज नाही उठवायचा. कोण लक्ष्मण हाकेला मारा गोळी. ही ओबीसीची लढाई आहे, ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या आपल्या घटनेच्या प्रियांबलमध्ये प्रस्तावनेमध्ये असं म्हणलंय, सामाजिक न्यायासह समता विथ द पीपल ऑफ इंडिया. सामाजिक न्याय, समता, बंधुता. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ओबीसीना एवढं च्युत्या बनवायला लागलाय. एकनाथराव शिंदे असू देत, देवेंद्र फडणवीस असू देत, सुनेत्राताई पवार असू देत, आमदार खासदार असू देत, अरे गुटकेवाले मटकेवाले 2 नंबर धंदेवाले. आता याला तर अनुसरून माझा प्रश्न आहे, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा सरकारमधले हे सगळे चेअरपर्सन म्हणून तुम्ही आरोप सरकारवर करताय, जरांगे पण आरोप सरकारवर करतात. आता जरांगे काय म्हणतायत की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमुळे आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय. तुम्ही म्हणताय ह्यांनी आमचं संपवलंय म्हणून आम्हाला मुंबईवर जावं लागतंय. सरकारनं जे 10% आरक्षण दिलंय, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सरकारनं जे 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय, ते दिलेलं आरक्षण जरांगेला समजावून सांगण्यात अपयशी ठरलंय. बर. देवेंद्र फडणवीस एक उच्च विद्या विभूषित पंतप्रधान पदाचा दावेदार असणारा माणूस. या माणसाला नरेंद्र मोदी साहेबांनी घटना दुरुस्ती करून 103वी घटना दुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या गरिबांचं आरक्षण ईडब्ल्यूएस घटनेत नसताना घटना दुरुस्ती करून दिले. ते या जरांगेसारख्या मूर्ख, बावळट, अशिक्षित माणसाला समजावून सांगण्यात हे कमी पडलेत. पण तुम्ही कमी पडले, तुम्ही तुमची तिकडे झकमारी करा, पण आमचं ओबीसीचं झोपडं का उद्ध्वस्त करताय? शरणागती पत्करतंय सरकार. अरे थोडं तुम्ही शरणागती पत्करा, नाहीतर त्या जरांगेच्या दारात लोटांगण घाला, पण आमचं ओबीसी संपतंय ना आरक्षण. म्हणणं काय हाकेंचं? आता हाकेंचं म्हणणं असं आहे, 27% आतमध्ये, सामाजिक मागासांच्या आतमध्ये, बलुत्या अलुत्याच्या आतमध्ये, भटक्या विमुक्ताच्या आतमध्ये जर मराठा समाज उतरला तर त्या आमदार पत्नी शिंदे, त्या दुर्गादेवी जगदाळे, रूपराणी निकम, विखे पाटलाची पत्नी, या सगळ्यांनी कसा लाभ घेतला ना, ते लाभ आमच्या गोरगरिबाच्या तोंडातला अन्नाचा घास पळवून नेणार आहेत. आमचं झोपडं तसंच राहणार आहे. हे सामाजिक अन्यायच आहे, हे संविधान विरोधी आहे. आणि मग ओबीसी पुढे आला आणि जरा आंबेडकरी जनतेचा जरा टेकू मिळाला की तुम्ही कसं सत्तेवर येताय आणि तुम्ही कुठनं निवडून येताय, आणि तुमचे चिरेबंदी वाडे, गड्या आणि कारखाने नाही उद्ध्वस्त केले तर नाव दुसरं. तुम्ही बारामतीमधील पत्रकार परिषदेत मगाशी एक इशारा देखील दिला, हे असंच चालू राहिलं तर मग मी जीव देखील द्यायला तयार आहे. कारण त्या पत्रकाराचा एवढा अज्ञान दाखवणारा प्रश्न होता की तुम्ही जात नाही जनगणनेवर का बोलत. अच्छा, म्हणजे तो इशारा सरकारला नव्हता? सरकारला नव्हता. त्या माणसाला सांगितलं की मी 26 सभा मागच्या महिन्यामध्ये घेतल्या की कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे म्हणून. सगळं ऑनलाईन स्क्रीनिंग आहे. काय सांगावं? अरे म्हटलं अवेअरनेस वाढवा तुम्ही. त्या चिडचिडीमधून बोललो. हरणारा लक्ष्मण हाके नाही. लक्ष्मण हाकेंनी महात्मा ज्योतिराव फुले कोळून पेलेत. बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास केलाय. राज्य मागासवर्ग आयोगावर जाऊन मी फक्त भत्ता खाल्ला नाही, राज्य मागासवर्ग आयोगावर जाऊन नुसता प्रोटोकॉल भोगला नाही. लक्ष्मण हाकेनं रात्रंदिवस डोंबाऱ्यापासून, बंजाऱ्यापासून, वाड्या वस्त्यावर बंजाऱ्याचा तांडा का म्हणलं गेलं. बंजाऱ्यात कितीही सुधारला, वसंतराव नाईकानं किती जरी मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद भोगलं तरी त्या बंजाऱ्याच्या तांड्यावरचे पत्रेच निघाले नाहीत अजून. शेवटचा प्रश्न घेतो हाके साहेब, खरं तुमची तळमळ समाजाप्रती दिसून येते, अनेक दिवसाचा तुमचा लढाई संघर्ष आहे. आता लक्ष्मण हाके ओबीसीना घेऊन मुंबईवरती कूच करणार हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय. या लढ्यात लक्ष्मण हाके एकटे नाहीत, अशी एक घटना समोर आली. त्याचं कारण आहे की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला एक इशारा दिलाय की ओबीसी जर रस्त्यावर उतरला तर सरकारला झुकावं लागेल. आता कसं बघता तुम्ही या राहुल गांधींच्या विधानाकडे? राहुल गांधींना महाराष्ट्राचा अभ्यास कमी आहे असं माझं सांगणं आहे. कारण ज्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण संपलंय त्या महाराष्ट्रामधले काँग्रेसचे नेते चकार शब्द बोलायला तयार नाही. त्यामुळे राहुलजी तुमचे हे वतनदार आहेत ना महाराष्ट्रातले, हे तुम्हाला फसवतायत. आणि ह्या वतनदारांच्या तोंडून आम्हा ओबीसींना आज रोजी तर आमच्या बाजूने वडेट्टीवार साहेबांचा अपवाद वगळला आणि नाना पटोलेंचं एखादं वाक्य वगळलं तर कोणीही काँग्रेसची नेता आमच्या बाजूने बोलत नाही. त्यामुळं भाजप आणि अलायन्स आमची नाहीच, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर आमची कुठे बोलते. त्यामुळे राहुलजी, तुम्हाला सत्तेत यायचं असेल, कधी काळी हा ओबीसी तुमचा बेस वोटर होता म्हणून तुम्ही सत्तेवर होता. ओबीसी म्हणजे तुम्ही कमी समजू नका मुख्यमंत्री महोदय. ओबीसी म्हणजे
288 पैकी ओबीसी जर विरोधात गेला तर 288 पैकी ओबीसीच्या विरोधातले 10 आमदार सुद्धा महाराष्ट्रात निवडून आता एक येणार आहेत. स्टेटमेंट केलं होतं याच मुद्द्याला धरून मी बोलतो की छगन भुजबळ यांना एकटं पाडलं जातंय, नक्की काय घडतंय? हे बघा 450 जातींची भाषा ज्यावेळी भुजबळ साहेब बोलत होते हम्म. त्यावेळी भुजबळ साहेबांच्या पर्सनल अर्वाच्य भाषेत कमरेखालची शिवीगाळ कोणी केली हो? काल परवा हा मनोज जरांगे काय बोलला? मनोज जरांगे काय हरिभक्त पराय नाही का? गेली 3 वर्ष झालं महाराष्ट्र शिव्या ऐकतोय. माता भगिनींनी बातम्या लावल्या असल्या तर टीव्हीचं चॅनल बदलतात माता भगिनी. एवढी अर्वाच्य भाषा बोलतो. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्र्या किती, अभ्यास किती, त्या माणसानं रिझर्वेशन पॉलिसी आणली, हा मानत नाही. अहो मंडल दिन झाला 7 ऑगस्टला, ह्या मनोज जरांगेनं कधी मंडलांचा फोटो त्या बॅनरवर लावलेला बघितला का? जाऊ द्या मंडल, जाऊ द्या व्हीपी सिंग, जाऊ द्या, अरे बाबासाहेबांचा, महात्मा ज्योतिरावांचा किंवा राजर्षी शाहूराजाचा तर फोटो कधी लावला का? 56 मोर्चे मराठ्यांनी महाराष्ट्रात काढले, त्या 56 पैकी 55 मोर्चामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटो लावला नाही. एकाच मोर्चात लावला, कोल्हापूरच्या, कारण त्या शाहूराजाच्या भूमीत तुम्ही गेला होता म्हणून. आणि पण भुजबळ साहेबांना कोण मग सभागृहामध्ये एकटं कोण पाडतंय? सगळे मंत्री, सगळे पक्ष, सगळे प्रमुख, त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा. बरं. ओबीसीची गोष्टच बोलायची नाही. कशासाठी? प्रचारांना बोलवलं नाही भुजबळ साहेबांना. ओबीसीने हे सहन करायचं का? ओबीसीना जरा जर मग भुजबळ साहेबांच्या हे लक्षात येत नाही का? सगळं येतंय. त्यांचं वय झालंय, त्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत, बोलत आलेले आहेत. आम्ही आता ओबीसीच्या नेतृत्वाला बोलण्यापेक्षा आम्ही ह्या सत्ताधाऱ्यांना आम्ही दाखवून देऊ ना, ते आमच्या बरोबर असतील, आहेत. बोलता येत नाही म्हणून आम्ही बोलतोय ना, आम्ही डिफेन्स करतोय. आम्हाला ईडी लावू द्या, सीबीआय लावू द्या, नाहीतर आम्हाला अटक करू द्या, नाहीतर गोळ्या घालू द्या. या लढ्यात भुजबळ साहेब सोबत असतील काय? बघा, वैयक्तिक पातळीवर बोलू, ये अंदर की बात है, बाहेर नाही आली पाहिजे. ये अंदर की बात है. सब ओबीसी लीडर डायरेक्ट इनडायरेक्ट हमारे साथ है. आज नाहीत बोलत, उद्या बोलतील. कोण आहेत पण सोबत? सगळे 9 मंत्री ओबीसीचे सगळे सोबत. हा, नाही बोलणार, सत्ताधारीमधले सगळे. बोलतील ना, बोलतील. ओबीसीचा ज्या दिवशी पाठचा नारळ फुटेल, ज्यावेळी आमच्या संघर्ष यात्रेला सुरुवात होईल, सगळे बोलतील. म्हणजे भुजबळापासून सगळ्यांची नाही, ताकद भुजबळ आहे. साहेब बोलत आलेले आहेत, मेळावे घेतलेले आहेत, आणि त्याची किंमत पण मोजलेली आहे त्यांनी. नाही, या आंदोलनात विशेष करून हाक्यांच्या हे बघा, पाठी अहो, ऐका, हाके सोडून द्या ना. मी काय बोललो? नाही, तुम्ही लिडरशिप करताय. नाही, लिडरशिपचं पण सोडून द्या. मी एक आंदोलक कार्यकर्ता समजतो. खरंय. ह्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचं साहस कोणीतरी केलं पाहिजे, करावं लागतं म्हणून मी आहे. बरं. बाकी माझं काही याच्यात वैयक्तिक काहीच नाही. ही 18 पगड जातींची लढाई आहे. ही लढाई कोण कुठून येईल, कोण कुठं पाठिंबा कितीची देईल? फौज जमेल? हे बघा, सुरुवात आमची लाखानं झाली ना. आम्ही मुंबईला जाऊपर्यंत आम्ही 10 लाख असू. महाराष्ट्र सोडा, देश सोडा, जगातलं सर्वात मोठं आंदोलन असेल. हे मी कुणाच्या जोरावर बोलतोय? माझ्या लोकसंख्येच्या ओबीसीच्या जोरावर बोलतोय. अगर काय म्हणतात त्या ठाकूर समाजाचा आमचा विश्वनाथ प्रताप सिंग, देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला सामाजिक न्यायाचा आधार कोणी दिला तर व्हीपी सिंगांनी. पण त्या ठाकूरांना काय परिस्थितीला सामोरं जावं लागलं देशानं बघितलं. त्यामुळं हारू, लढू, जिंकू, काय होऊ, पण मी लढणार. खूप खूप धन्यवाद. आणि तर लढण्याचं हे असलेलं. लक्ष्मण हाके, आणि त्यांनी थेट इशारा दिलाय मुख्यमंत्र्यांना की 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईमध्ये येतोय. 1-2 लाखाची नाही तर 12 लाखाची फौज घेऊन आम्ही येतोय. त्यामुळं आता तरी आमच्या मागण्यांचा विचार सरकारनं केला पाहिजे. देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर.